अनेक दिवसांच्या बैठकानंतरही, अनेक चर्चांनंतरही, अनेक दूत एकमेकांकडे पाठवल्यानंतरही, अनेक फॉर्म्युले चर्चेले गेल्यानंतरही शेवटी काल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी जमेना हे सांगितलं आणि राज्यात महाविकास आघाडीने जी वज्रमूठ एकवटली होती ती हळूहळू एक एक पक्ष गळायला लागला तशी सैल झाली असे वाटू लागले। जागा वाटपाचा न सुटलेला तिढा, त्यातच ठाकरेंनी जाहीर केलेले 17 उमेदवार, काँग्रेसची नाराजी सर्वच सुरू असताना आंबेडकरांनी 9 उमेदवारांची यादी घोषित केली। त्यामुळे विरोधकांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। तरीही संजय राऊत वारंवार आम्हाला वंचितकडून अजूनही आशा आहे, चर्चा चालू आहे असं म्हणताना पाहायला मिळाले। पण याच संजय राऊतांच्या वक्तव्यावर आज प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केलाय। प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पाठीत खंजीर खुपसत असल्याचा एक फोटो शेअर केला आणि त्यातूनच संजय राऊतांवर निशाणा साधला। संजय राऊतांवर टीका करताना नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर हे पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? तुम्ही म्हणताय की तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत, तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही? 6 मार्च रोजी 4 सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही? तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठक बोलावली आहे, आमच्याशिवाय बैठक का करताय? तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे। सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे। अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता, हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय। तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात? तुमचे विचार असे आहेत? वंचितच्याच या लेटर बॉम्बवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला हा दुसरा प्रश्न। राऊत खोटं बोलतात, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, आंबेडकरांच्या आरोपांचं महाविकास आघाडीला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।